नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्व मध्ये स्वागत करते। मी आज आले की झीच्या खास इव्हेंटला, तो म्हणजे झीचा चित्रगौरव पुरस्कार आणि त्याला 25 वर्ष पूर्ण झालेत आणि आपल्याकडे आता यंग अशी एक अभिनेत्री आहे जी खूप गोड आणि सोज्वळ दिसते। परिणा ताई, हॅलो ताई। थँक्यू। हाय हाय, मी छान आहे, तू कशी आहे? मी मस्त आहे। तुझा आज एकदम लुक खूप साधा भोळा असा आहे, त्याचं क्रेडिट कोणाला जातं? पुण्याला माझ्या दोन मैत्रिणी आहेत, सायली मराठे आणि कविता कोपरकर म्हणून। कविता एक साड्यांचा ब्रँड तिचा आहे प्रथा नावाचा, आणि सायलीचा आद्या नावाचा दागिन्यांचा ब्रँड आहे। तर त्या माझ्या जवळच्या मैत्रिणी आहेत आणि मला त्यांचं काम खूप आवडतं, तर त्यांच्याशिवाय मी कुठल्याच सोहळ्याला जात नाही। तर एकदम भारी वाटतोय हा लुक। ॲक्च्युली हेअरस्टाईल पण खूप एकदम साचीशी मराठमोळी झाली आहे जास्त, एकदम गळ्यामध्ये मोत्यांचा, हातामध्ये सगळं चालू आहे, सगळं खूप भारी वाटते। तुझं आता झीसाठी एकदम ग्रँड एंट्री झाली होती जी की आम्ही बघितली, त्याचं कारण काय होतं? त्याचं कारण हे आहे की आमची नवीन फिल्म येते आहे ज्याचं नाव आहे आता थांबायचं नाही, आणि जी झीची नवीन फिल्म आहे। खूप आनंद होतो आहे की झी गौरवला 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या सोहळ्यात आज आमची फिल्म अनाऊन्स होणार आहे। शिवराज वायचळनी दिग्दर्शित केलेली ही फिल्म आहे, ज्याच्यामध्ये खूप मस्त स्टारकास्ट आहे, तुम्ही आत्ता बघितलंच असेल। तर खूप उत्सुक आहोत आमची ही नवीन फिल्म तुमच्यासमोर आणायला। तू एकदम भारी वाटते तुला बघून, असं की तू काहीतरी चांगलं चांगलं घेऊन येते प्रोडक्ट। आता तू जिलेबीचा आम्ही आलो होतो तेव्हा पण तू आली होती, तेव्हा पण तू सुंदर दिसत होतीस, पण तेव्हा तुझं काहीतरी कॅरेक्टर वेगळं होतं, त्यात तू एकदम डॅशिंग होतीस। तर मला असं विचारायचं की तुला असं कुठलं काम फार आवडतं करायला, की मला ते करायचं आहे आणि करून दाखवून एकदम छाणार आहे? मला असं वाटतं ॲक्टर म्हणून वेगवेगळ्या गोष्टी करून बघायला खूप आवडतात, आणि ॲक्टर असण्याची गंमत हीच आहे की तुम्हाला वेगवेगळ्या भूमिका करून बघता येतात, वेगवेगळे आयुष्य जगून बघता येतात। तर जिलबीमधलं जे पात्र होतं ते खूप वेगळं होतं, आता या नवीन चित्रपटातलं पात्र पण त्याच्याहून खूप वेगळं आहे। तर छान वाटतं की अशा वेगवेगळ्या भूमिका चित्रपटांमध्ये करायला मिळतात, आणि आम्हाला आवडतं की तुला असं बघायला वेगवेगळ्या पात्रांमध्ये। आता जर पुढे आता नवीन कामं करायची आहेत आणि तेव्हा तुला असं झालं की मला हे काम करायचं आहे किंवा मला हे पात्र अनुभवायचं आहे, मी कधीच नाही अनुभवलं आहे, तसं तुला कुठलं काम करायला आवडेल? असं खरं एक सांगता नाही येणार, कारण काय खूप वेगवेगळ्या भूमिका करून बघायच्या आहेत, वेगवेगळे जॉनर्स एक्सपिरियन्स करायचे आहेत, त्यामुळे असं एक नाही सांगता येणार। पण हे नक्की आहे की म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं ॲक्टिंगची गंमतच ही आहे की तुम्हाला त्या जे आपण एकच आयुष्य जगत असतो, आपल्याला वेगवेगळ्या आयुष्यांचा, वेगवेगळ्या पात्रांचा, वेगवेगळ्या काय म्हणतात इतिहासाचा, वेगवेगळ्या काळांचा अनुभव अदरवाईज घेता येत नाही। तुम्ही ज्या काळात आहात तोच काळात तुम्हाला जगावं लागतं, तर त्यामुळे ॲक्टिंगची गंमत ही आहे की तुम्हाला वेगळ्या काळात जाता येतं, वेगळ्या घरांमध्ये जाता येतं, वेगळा माणूस बनता येतं। तर हे करत राहायला मला आवडणार आहे, आणि आम्हाला ते असं वाटतं की कधी एकदा असं बघायचं आहे तुला परत पुन्हा। आता जर तुला असं सांगितलं की मला ह्या व्यक्तीसोबत किंवा ह्या ॲक्टरसोबत काम करायचं आहे, मग तुझी ती कुठली इच्छा आहे की त्या व्यक्तीसोबत काम करायची? असं खूपच काय म्हणतात की अभिनेते अभिनेत्र्या आहेत ज्यांचं काम मला खूप आवडतं, आणि असं वाटतं की ह्यांच्याबरोबर एकदा तरी काम करायला मिळालं पाहिजे। पण मला सांगायला खूप आनंद होईल की आत्ता जी आमची नवीन फिल्म येते आता थांबायचं नाही, त्याच्यामध्ये भरत जाधव दादा आहेत, सिद्धार्थ जाधव आहे, आशुतोष गोवारीकर सर आहेत, ओम भूतकर आहे। तर ही सगळी जे कलाकार मंडळी आहेत त्यांचं काम मला खूप आवडतं, आणि असं त्यांचं काम बघताना असं वाटलं होतं की अरे ह्यांच्याबरोबर आपल्याला कधीतरी स्क्रीन किंवा स्टेज स्पेस शेअर करायला मिळावी, आणि या निमित्ताने ती करायला मिळाली आहे, त्यामुळे हा चित्रपट खूप स्पेशल आहे। आणि या स्पेशल चित्रपटासाठी ऑल द बेस्ट। आम्हाला तुझं काम बघायला आवडणार आहे, आणि तू असं खूप अशी गोड दिसत राहा, आणि मला खूप भारी वाटते तुझी गप्पा मारून। तू प्रेक्षकांना काय सांगू इच्छितेस? हे सांगू इच्छिते की आमचा नवीन चित्रपट आता थांबायचं नाही 1 मेला रिलीज होणार आहे। आमचा मित्र शिवराज वायचळ यांनी दिग्दर्शित केलेली ही त्याची पहिलीच फिल्म आहे, त्यामुळे आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे की आम्ही या चित्रपटाचा भाग आहोत। तर आता थांबायचं नाही।